खूप जागरूक झालाय आणि गावातले कृती प्रमाणपत्र पण निघालेले. त्यामुळे जरी आता संख्या कमी दिसत असत आणि आता संख्या कमी दिसत असत आणि आता 9:30 वाजले, आपला टायमिंग 9चा होता, 1.5 तास उशिरा झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे सकाळीच फोन आला होता की तुमचं शेवटचं गाव असल्यामुळे आम्ही तुमची जेवायची पण सोय केली, त्याबद्दल पण आम्ही सर्व बाहेरून आलेले मराठा सेवक यांचं सर्कलमध्ये स्वागत करतो. आणि प्रत्येक गावात शेवटच्या गावाने असं ठरवलंय की आलेल्या सेवकांना उपाशी पाठवायचं नाही. त्यामुळे आमच्या सर्कलमध्ये शेवटचं गाव जे असेल त्या गावात 100% नाना जेवायची सोय केलीच असते. या अगोदर पण तुम्ही अनुभव घेतले की उद्याला आपल्याला नारळ जेव घातलं होतं. पिंपळे सर्कल हे खूप समाजावरती प्रेम करणारा, मनोदादावरती प्रेम करणार आहे. आणि ज्यावेळेस 2016चे पण मोर्चे झाले होते त्यावेळेस पिंपळे सर्कलने दाखवून दिलं होतं मराठ्याची ताकद. 90% मराठा समाज आहे नाना सर्कलमध्ये आणि खूप जागरूक आहे. एक मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो. त्यावेळेस मराठा समाजाला अडचणी येते, त्यावेळेस मराठा समाज आंदोलन पुकारतं, त्यावेळेस पिंपळे सर्कलमधील मराठा कधी न थांबता पूर्ण खरडून जिथं बोलवले तिथं येतो. हे प्रत्येक वेळेस सिद्ध झाले. त्यामुळे कुक्कडगावकरांना जास्त आग्रह करायची गरज नाही. कुक्कडगावकर नाना अपेक्षेपेक्षा जास्त खरडून एकही गरीब आमदार येणाऱ्या 30 तारखेला आपल्या कुक्कडगावमध्ये त्याची आपल्या समाजाची मोटरसायकल असत, 4 व्हीलर असत, एकही गरीब दिसली नाही पाहिजे.